SM स्टार मराठी। नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। अनोळखी मृत महिलेची ओळख पटवून आरोपी ताब्यात। दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी पोलीस स्टेशन औंढा नागनाथ हद्दीत मौजे नागेशवाडी शिवारात मसोबा मंदिराच्या पाठीमागे जंगल परिसरात एक 25 ते 30 वयाच्या अनोळखी महिलेचे प्रेत कोणीतरी टाकले। सदर प्रेताचे नाकातोंडातून रक्त येत असल्याने आणि अंगावर जखमा दिसत असल्याने सदरचा प्रकार हा खुनाचा प्रकार असावा अशी पोलिसांनी शक्यता वर्तवली व सदर ठिकाणी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अंबादास भुसारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री गणेश अहिरे, पोलीस स्टेशन औंढा नागनाथ यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली। पोलीस अधीक्षकांनी सदर अनोळखी प्रेत संदर्भाने गुन्हा दाखल करून तात्काळ उघड करण्यासंदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील आणि पोलीस स्टेशन औंढा नागनाथचे श्री गणेश अहिरे यांना सूचना दिल्या। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे 3 पथक व पोलीस स्टेशन औंढा नागनाथचे 2 पथक असे वेगवेगळे पथक तयार करून सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता। वेगवेगळ्या पोलीस पथकांनी घटनास्थळावरील पुरावे सायबर तंत्रज्ञानाची मदत घेऊन बारकाईने अभ्यासले असता सदरचे प्रेत हे अलका बाजीराव बेंद्रे वय 29 राहणार सदाफुले वस्ती जामखेड जिल्हा अहिल्यानगर हिचा असल्याचं निष्पन्न झालं। त्यावरून पोलीस पथकाने अधिक माहिती घेतली असता सदर महिलेचे आरोपी श्रीकांत सुरेश पिनलवार वय 24 राहणार मुघड तालुका मुदखेड जिल्हा नांदेड यांचे मागील 9 महिन्यांपासून अनैतिक प्रेम संबंध असल्याचे निदर्शनास आले। त्यावरून मयत महिला आणि आरोपी यांचे सतत वाद होत असल्याने आरोपीने छत्रपती संभाजीनगर येथील लाडगाव येथील भाड्याच्या रूममध्ये दिनांक 23 डिसेंबर 2024च्या मध्यरात्री महिलेचा गळा दाबून खून करून सदर डेड बॉडी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जंगलामध्ये टाकल्याची माहिती मिळाल्यावरून आरोपीस अहिलाबाद येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले। सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक हिंगोली, श्री अंबादास भुसारे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली ग्रामीण, श्री विकास पाटील, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा, श्री गणेश राहिरे, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन औंढा नागनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन औंढा नागनाथचे सहपोलीस निरीक्षक संतोष शेकडे, सहपोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विदुबोने, पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे, पोलीस अंमलदार पांडुरंग राठोड, कोंडीबा मगरे, विक्रम कुंदनानी, गजानन पोकळे, किशोर कातकडे, निरंजन नलवार, दत्ता नांगरे, आकाश टापरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, विठ्ठल काळे, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, इम्रान सिद्दीकी, इकबाल शेख, मंदार शेख सर्व स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस स्टेशन औंढा नागनाथ यांनी केली। हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कराळेसह सिद्धार्थपुरे। तपासामध्ये पोलीस स्टेशन औंढा, LCB, SDPO हे सर्व कार्यरत होते आणि सर्वांमध्ये चॅलेंज होते की मुलीची ओळख पटवणे। यामध्ये राज्याच्या बाहेरील आणि जिल्ह्यातील काही मुलींची पडताळणी करण्यात आली, त्यांचे चेहरेही जोड होते, परंतु पुढे काही ब्रेकथ्रू मिळाला आणि एक गोपनीय माहिती तसेच मिळालेले टेक्निकल अनालिसिसमधून काही गोष्टी यावरून ती मुलगी तसंच घटनास्थळावर मिळालेले काही नंतर पुरावे यावरून ती मुलगी अलका बेंद्रे असल्याचे निष्पन्न झाले होते। यामध्ये पुढे तपास करण्यात आला आणि त्या मुलीच्या अनुषंगाने तिचा जो लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेला बॉयफ्रेंड आरोपी श्रीकांत सुरेश पिनलवार याला आदिलाबादमधून ताब्यात घेण्यात आलं। आदिलाबादमध्ये ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिलेली असून ते मागील 6 महिन्यापासून लिव्ह इन रिलेशनशिप आणि फ्रेंडशिपमध्ये होते। ते दोघेही आपल्या आपल्या कामात आणि खात होते आणि काही वेळा वेगळ्या काही वेळा एकत्र राहत होते। त्यामध्ये दिनांक 23 रोजी त्याचे वाद झाले आणि त्या वादातून त्याने तिचा गळा दाबला आणि त्याने एका सुटकेसमध्ये ती बॉडी भरली। सुटकेसमध्ये बॉडी भरून ती बॉडी जालना इथे नेऊन सोडायचा त्याचा विचार होता, परंतु एक वाहन त्याला मिळालं आणि ते वाहन औंढ्यापर्यंत येणार होतं। मग तसंच त्याने ते कंटिन्यू करत औंढ्यापर्यंत आला। औंढ्याला बस स्टँडवर उतरून तो टेकडीवर गेला आणि टेकडीवर ती बॉडी टाकून आणि ती काही सूटकेस वगैरे फेकून तिथून त्याच्या घरी आणि त्याच्या घराहून मग आदिलाबादला त्याच्या नातेवाईकांकडे जाऊन थांबला।
यामध्ये आमच्या सर्व टीम्सने अतिशय मेहनत घेतलेली आहे आणि कुठलाही क्लू नसताना चांगल्या पद्धतीने अल्प कालावधीमध्ये मुलीची ओळख पटवून आरोपीला अटक केलेली आहे। यामध्ये आम्ही आरोपीला कडक शिक्षा होईल आणि केस कन्व्हिक्ट होईल या अनुषंगाने पुढे पुरावे हस्तगत करून तपास करून कोर्टात ती लवकर लागेल आणि आरोपीला शिक्षा होईल असे प्रयत्न करत आहोत। थँक्यू। ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।